पाडून घ्यायचंय. मला लग्न नाही ना करायचंय. तुम्हाला अजून बाबांच्या चरणाशी राहायचंय. आता आरडाओरडा कशाला? मी म्हातारा की तरुणाचे दाखवणार होतो तुला. अरे पापी वाचते मदार्थ होऊन हे नीच कृत्य करणारा कोण आहेस तू? नमस्कार मंडळी, बघा तुमचं साऊंड ऑफ कोकणच्या एका नवीन व्हिडिओत. तुमका माहितीच असतं आपण जत्रोत्सवात आहोत आणि कोकणातले हे जत्रोत्सव म्हणजे परंपरा आणि संस्कृती आहे. आताच डबलबारी भजन झाला आपले सुप्रसिद्ध बुवा शेतकर बुवा यांचा, आणि त्यानंतर लहान मुलांचे कार्यक्रम होते आणि विविध कार्यक्रम झाले, भजनं वगैरे. आणि आता आपली कोकणची खरी परंपरा, खरी लोककला, संस्कृती आणि बरंच काही, आणि आपली जी परंपरेपासून चालत आलेली ही ओळख, कोकणची खरी ओळख म्हणजे दशावतार. तर दशावतार आता चालू होणार आहे आणि त्या दशावतारची आरती आता चालू झालेली आहे. तर ही परंपरा तुम्ही आमच्यासोबत अनुभवा. चला आपण तिकडे जाऊया. दुकानं वगैरे लागली असते सगळीकडे आजूबाजू. नमस्कार. आज आपल्या छोट्या मुलांचा कार्यक्रम माझ्या प्रिय भक्ता, माझं एकाएकी स्तवन करण्याचं कारण तरी कोणतं?
रवी मिस्त्री, नारद कुमार आशिष मिस्त्री, रत्नप्रभा श्री स्वप्नील नाईक, राजा शिवराज, संचालक सन्माननीय श्री राजू मिस्त्री, धनगर श्री संजय पुरी, नवरा व धनगर अशा दुहेरी मुलगे सन्माननीय श्री महेंद्र फडणवीस, शंकर श्री अभय पाटील साठव आणि अघोरीच्या भानमुखे, अघोरीच्या प्रमुखीने प्रशासनातील पुराणाचे ज्ञान हे अभ्यासक सन्माननीय श्री सुहास सुहासकर, सुमधुर संगीतकार, हार्मोनियमवर बुवा श्री नरेश मिस्त्री, दुर्गमणी कुमार विनंत मिस्त्री, तालरक्षक श्री पार्थ संवेकर, सहाय्यक रघुनाथ सुतार, विशेष सगळे ग्रामस्थ स्थानिक मंडळ तसेच सन्माननीय श्री विजय भाऊ रंग देवता विनाशक सदा विनम्र अभिवादन सगळ्या तमाम मायबाप प्रेक्षकांना मालक रंगवरिया जनसम्राट सन्माननीय श्री भाऊ मिस्त्री तसेच श्री राजू मिस्त्री प्रस्तुत देव गांगोलस्ती वसावदार नाट्यमंडळ लोणे वास्तव्य करण्याचा काळ झाला आणि हे कर्तव्य संपादन करत असताना ज्या देवर्षी नारदाने मला मार्ग सूचित केला त्या मार्गाचा अनुक्रमण मी माझ्या जीवनात केल्यामुळेच आज हा चंड दैत्य अघोरी चंड या संज्ञेला पात्र झाला. देव दानव स्थापत्य बंधुत्वाच्या नात्याचे झाले. साऱ्या छत्तीसगढी देवताने अग्नीच्या आविष्कारावर टाकले. देव तत्वाला कलंक लागे अशा प्रकारचं वर्तन देवतांनी केलं. बंधुत्वाचे नाते हे दानवांचे संबंध तोडण्याकरता देव तयार झाले. प्रत्येक वेळी या साऱ्या देवतांनी आपल्या बंधुत्वाच्या नात्याचा विचार केला नाही. केला तो केवळ स्वतःच्या स्वार्थाचा आणि या स्वार्थापोटी माझ्या कित्येक पूर्वजांना जगसंख्यापासून नष्ट या साऱ्या कपटी देवतांनी केला. या कपटी देवतांच्या प्रत्येक वेळी जीवनात हातोहात प्रयत्न आम्ही केला. कैलासीचा बळदेव याच्या शिवाय
कोणाचं नाव कुणाचं घ्यायचं नाही. कुणाचं घ्यायचंच नाही. एका कैलासनाथाशिवाय या विश्वात अन्य कुणी देवता या दानव कुळाचा उद्धार करता नाही. वा वा वा. नारायण नारायण. झालं का? ए. हे नेमकं तू काय हे बघतोय? नेमकं काय? घडलं कसं? अरे त्यावेळी तुला पाहिलं होतं रे. अरे तुझ्याकडे जर पाहिलं तर राजा सम्राट काय हे? ए, हा? तू नेमकं पाहतोस काय ते मला कळत नाही. अरे तसं नव्हे. ए, आज तुझ्या सर्वांगाचं निरीक्षण केलं असेल. एखादा अघोरी असावा तसा तुझ्याकडे पाहिल्यानंतर भास होतोय. होय. याच्या मुळाशी नेमकं कारण काय हे मला कळत नाही. सत्य काय ते तुम्ही जाणता आहात. या विश्वाच्या पाठीवर दानवाला ज्या देवतांनी नामहरण केलंय त्या साऱ्या देवतांच्या माती सुरू घेण्याकरता आतापर्यंत केलेले सारे प्रयत्न फोल ठरले. म्हणूनच त्या देवतत्वाला शा देणार. हे सारे देवतत्व या विश्वाच्या आसमंतापासून नेस्तनाबूत करून मृत्यू लोकापासून स्वर्गापर्यंत एक सारखा आवाज येतो आणि वाद्यांचा गडगडाट होतो. याच्या मुळाशी कारणीभूत कोण असेल तर आई कत्काळी देवीचा कृपाशीर्वाद. एवढंच कशाला तर गुरु शुक्राचार्य यांचं मार्गदर्शन आणि यांच्या कृपेमुळे या पाताळ गुणाचा राजगिरी माझ्या मस्तक प्रदान करण्यात आला आणि त्या दिनापासून या पाताळ गुणात या प्रचंड या प्रचंड सुराला कधी प्रसंगाची आठवण झाली असता तर पायाची आग कशी मस्तकाला जाऊन मिळते आणि तो प्रसंग पडता तर आमच्या पूर्वजांचा झालेला तो भाव आणि तो भाव कोणी केला असेल तर आमचे बंधू साप्रात ते म्हणजे देवता त्या देवतांचं नातं सापत्य बंधुत्वाचं नातं असताना सुद्धा हे सापत्य बंधुत्वाचं नातं आठ दिवशी त्या देवता तत्पर झाल्या. या पाताळ भुवनाच्या अतिथी आसनावरती बसल्यानंतर या पाताळ भुवनाचा मान सन्मान वाढतोय. तर पण काय रे आल्यानंतर या साऱ्या पाताळ भुवनाचं निरीक्षण केलं. काय रे पण नारदा, तिकडे तिकडे आनंदोत्सव साजरा होतोय. माझ्या नावाचं उदो उदो एक सारखं या पाताळ भुवनात होतंय. राजकर्ता असावा तर प्रचंड समाधान वाटलं. पण मला सांग नारदा, त्यावेळी आलो होतो तेव्हा तिला पाहिलं होतं. आता कुठे गेली? म्हणजे नारदा हा. बोलण्याचा आशय एकच की ज्या
प्रकाश यावं असा पवित्र तेज आपल्या अवतीभोवती मी जाणील आहे. आपल्या मुखातून नारायण शब्द निघताच आपली महती कीर्ती सारखंही जड लागले. आपल्याला सुद्धा मी प्रणाम करते. भाई चिट्ठी काय माझी अगदी चिट्ठी आहे चिट्ठी आपल्या आशीर्वादासाठी ही तुमची लाडकी प्रभा झाली. हा. मला सांग आज एवढा वेळाला विलंब का? अहो, आपण तर जाणता ज्या क्षणी आम्ही माझ्या देवाचं भजन पूजन करत नाही तोपर्यंत माझ्या मनाला समाधान नाही. आणि म्हणूनच काही क्षण थोडासा विलंब झाला. क्षमा असावी. पण पाहा ना, अगदी दुधात साखर पडावी आणि दुधाची चव बदलावी असं काही माझ्या जीवनात घडलं. साक्षात देवतातील एक घडलं. खाना मुळीच नाही. क्षणात इकडे क्षणात तिकडे क्षणात तिकडे तिकडे तिकडे. आणि म्हणूनच या पवित्र स्थळास ही प्रभा नमन करते. हे चरण पाहताच अगदी मनाला आनंद वाटू लागला. आनंद वाटू लागला. आणि म्हणूनच माझं प्रार्थना मन बोलू लागलं. अहो बाबा सत्य हा तशी सावली क्षेत्रापासून भिन्न राहू शकत नाही ना तत्वर ही प्रभा माझ्या बाबतीत किती जरी असलं तरी मुलगी ही पराचं धन आहे. एक ना एक दिवस तरी त्या बापापासून तिला विभक्त केलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला ओळखत झाले. ओझं होण्याचा प्रश्नच नाही. नाही नाही माऊली तुम्ही समजावा ना. हसू नका बोला. लग्न करणं गरजेचं आहे. कारण नाही कन्यादानासारखं दान आपल्या बापाला त्याच्या पदरी पाडून घ्यायचंय. अहो बाबा मला लग्न नाही ना करायचंय. पण अहो तुम्हाला अजून बाबांच्या चरणाशी राहायचंय. तू अजून लहान राहिलेली नाही. मी लहानच आहे. आता मोठी झाली आहे. म्हणजे तुम्ही दोघांनी षडयंत्र रचला ठरविलेलं आहे. ठरविलेला हो, हो. की माझं लग्न करायचंच. करणार बरं यंदा कर्तव्य आहे. असं नाही. नारायण. तुम्ही ठरविलात ना आतापर्यंत तुमच्या शब्दाबाहेर ही तुमची प्रभा कधीही गेली नाही आणि यापुढे कडे कसं काय जाणार. म्हणूनच जसे तुम्ही दोघे हट्टी स्वतःपतीने मी सुद्धा हट्टी आहे. आणि म्हणूनच मी सुद्धा ठरवलंय लग्न होणार. लग्न होणार. हो, थांबा. लग्न होणार. पण कसं त्याला सुद्धा मर्यादा. म्हणजे आगळं वेगळं. कन्या शोभली हं? आगळं आणि वेगळं हा असं कोणतं? मला माझं लग्न अगदी आगळं वेगळं म्हणजे स्वयंवर पद्धतीने करायचं. हाव! काय बोलून मोकळी झालीस? स्वयंवर! मुली, यापूर्वी जे जे स्वयंवर झाले त्या स्वयंवर परिणाम काय झाले ते मला ज्ञात आहे. आणि म्हणूनच स्वयंवराला मी तुला संमती देणार नाही. म्हणजे माझं लग्न होणार नाही का. लग्न होणार. लग्न होणार. आता स्वयंवर पद्धतीने ते नकार देता. तू थोडंसं काहीतरी वेगळं करून बोल. काहीतरी वेगळं म्हणजे काय. नाही त्यांना जसा मार्ग सुचवला तसा मला सुचवा. सुचविणार. कसं बरं. आतापर्यंत स्वयंवर जे झाले ते कसे झाले. कसे म्हणजे पण काय. पण देऊन झाले. हा तू जो स्वयंवर करायला हवा आहेस तो पणाविरहित. अरे वा असं केलं. युक्ती. बाबा 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 अहो मला ज्ञान आहे. आपण माझ्या काळजीपोटी बोलता. पण बाबा तुम्ही चिंता करू नका. अहो माझं लग्नाचे स्वयंवर पद्धतीने व्हायला पाहिजे ना. अहो आतापर्यंत ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले ज्यांनी स्वयंवर पद्धतीने लग्न केले ते कशामुळे तर पणाचं स्वयंवर. माझा पणा विराई मना पसंतीचा वर मी निवडावा आणि त्याच्याशी लग्न व्हावा अशा पद्धतीने स्वयंवर व्हावा ही माझी इच्छा आहे. म्हणजे मनविरहित तुला लग्न करायचंय. हा त्यासाठी तुझी उपस्थिती प्रार्थनीय आहे. आणि हेच निमंत्रण करण्यासाठी त्यापर्यंत मी येणार होतो. फार आशावती आलो तेव्हा माझ्या आशेचे कोळसे केले. मी म्हटलं मला संधी चालू नाही.
माझ्या संधीचं सोनं करणार खंड तुझ्या कन्येचं लग्न तू ठरविलं स्वयं पद्धतीने लग्न करणार आहेस आणि ते आहे ते किंवा परवाच्या शुभमुहूर्तावर म्हणजे तुला लग्न करायला हवी लवकरात लवकर कन्या झाल्याचा मुहूर्त टाळता उपयोगाचा नाही पण मित्र काही का दिवसाने का होईना तुझं आगमन इथपर्यंत झालंय पण अतिथी आसनावरती तू विराजमान हो मी आला तर आता विश्रांती घेण्याकरता नव्हे आता परत आम्ही दानवानी केवळ विश्रांती घेतलेली आहे याच्या पुढं या विश्वाच्या पाठीवर केवळ जन्मदात्या बापाचे शब्द आपल्याला सत्य करायचे आहे या विश्वाच्या समर्थात केवळ दानवांचं साम्राज्य प्रस्थापित करायचं आहे प्रत्येक वेळी अपयशाला मंडित झालेले दानव नव्या विकाराने स्वर्ग साम्राज्याच्या दिशेने जायला हवे होय मित्र मला एक शंका आता येऊ लागली मला आता असं वाटू लागलं देवता मरतील तेव्हा मरतील पण आमच्या दोघांचं भांडण लावू आमच्या हातून आमचाच काटा काढायचा विचार नाही नाही तसं नाही तुम्हाला थांबविलं का या पराक्रमांना असे जागृत ठेवानी काय करायला हवंय काय ते देवता तुम्हाला हव्या असतील तर याच्यावर मार्ग मृत्यूलोकाच्या ठिकाणी वावरणारे क्षत्रिय एक निष्ठतेने देवदेवतांची भक्ती करताय जर समजा या क्षत्रियांच्या जीवनाची राख रांगोळी तुम्ही केला तर तुमच्या मनात जे उद्दिष्ट आहे जो हेतू आहे परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. देवर्षी नारद म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्हाला डोकं आहे कारण या विश्वाच्या पाठीवर देवतत्व आवाज आवाज या मरत मानवाला ठेवलं हे मरत मानव भक्ती करतात त्याचा विभाग देवताला मिळतोय देवता प्रबळ होत आहे जर मानवाला त्रास झाला आज कीर्तीच्या उच्चतम शिखरावर अगदी मानानं विराजमान होण्यासाठी सत्य न्याय आणि धर्म याचा पुरस्कार आम्ही आमच्या जीवनात केला शांती तुल्य तपोनास्य तोषात परम सुखम नास्ती दृशा पर व्याधिन धर्मदया परा दये सारखा धर्म नाही क्षमे सारखा तप नाही आणि तृषेसारखा महारोग या विश्वात अन्य कोणताही नाही या तीन तत्वांचा विचार करून सत्यम शिवम सुंदरम या त्रय देवतांना वंदनीय म्हणून लेखणी अंकुशनी लगाम ही राजकारणाची तीन सूत्रे राजा शिवराजने आपल्या वारशाची जखडबंद करून घेतली आणि या सकल प्रजेला न्यायदान करण्याचं कार्य राजा शिवराज आपल्या जीवनात करतोय राजने धर्मणी धर्मिष्ठा पापे पापा समे समान राजा नमनुवर्तन पण आशीर्वादाला पाप नाही मग देवर्षी सांगा अच्छा तुम्ही तुमच्या मुखातून एक शब्द काम बाहेर पडावे मग राजा हा आज असे शब्द का बाहेर पडले याच्या कुणाशी
कारण आहे. अरे आज या तुझ्या दरबारापर्यंत मी आलोय ना. आणि यक्ष प्रश्न माझा मनात थैमान पडला नाही. आणि त्याची उत्तर मला तुझ्याकडून हवी आहे. देवर्षी, म्हणजे आजच्या वेळी तुमची पावलं माझ्या राजप्रासादाच्या ठिकाणी पडतात क्षणी. पण एक यक्ष प्रश्न तुमच्या मनातील ठिकाणी थैमान घालू लागले आणि म्हणून अवलय साजरी दिसत्यात ही गोजीर वाणी परत माणूस लय पुराणा अव काळ त्याची भूक लय मोठी त्याची ताणच लय मोठी पुरी फिरवती या नरड्यावर त्याच्या पुरी फिरवती या नरड्यावर आई बाच्या त्या माळ रानावरती आलो खरा बोकडं इकडं तिकडं कुठं कुठं जायला लागलं. अरे एकटा माणूस ही 10 खंडी बोकडं सांभाळायची. याच्या मागून धावून 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 आडाची काढत पुल्याच कुंकून झालं. माझ्या जीव टाकला बाबा आलो नव अरे बा. अरे आज या गावात शेरड न्यावी उद्या त्या गावात न्यावी. शेतकऱ्याच्या जमिनीत नेऊन ती बसवावी त्याची शेत जमीन डुबवावी गत पाणी त्याच्या शेतात द्यावं आणि मग मोरल्या गावाला जाऊ. आज या गावाला आज या ठिकाणी या गावाची बोकडं माझी सोडली. आता या गावात आलो तर खरं पण या गावात आलो या देवाला सांगणं द्यावं. माझी 10 खंडी बोकडं सांभाळ या गावाघराचं रक्षण गावाघराला बोलव तर बाबा. आधी गारानं झाली माझ्या काळ्या कामाच्या आईला माझ्या नवसाच्या पांढऱ्या मोर जायचं नाही मोर जायचं माग तुझं झालं तुझं वाटुळ तुला कोलाला आणला तिकडं काही माग जायचं नाही. त्या देवाला सांगणं द्यायचं तिथे जमलेल्या सगळ्याचं बरं कर. माझ्या वाकडाचं माझ्या ढोरा वासराचं सगळ्याचं बरं कर रे बाबा. माझ्या काळ्या कापाच्या आईला माझ्या नवसाच्या पांडवला आधी पहिलं पडलं तो माझा जाण्या सगळ्या देवाची पानं लावून जा. आता माझ्या काळ्या कापाच्या आईला माझ्या नवसाच्या पांडाला सांगणं आणि मग मोरल्या कामाला बाबा. बाई माझ्या माझ्या काळ्या कापाच्या आईला तू माझी नवसाची पांड बाबा देवा मारल्या तू माझा लिंग नागोबा सिद्धोबाई जाई आज तू आंबाई जांबाई आज तू जाण्या नावल्या असा तू माझा कोंब्या असा तू माझा जन्म्या असा तू माझ्या काळ्या कापाचा वरंडा तुला ठेवलं पानाला लावलं इडा सुपारीला पाना पोपळीला त्याच्या तू समज करून घ्यावावी. या बड्या गावची बली माणसं त्यांचं भलं भलं व्हावं. त्याच्या मुला बाळाचं चांगलं शिक्षण पाणी मिळावं नोकरी धंदा मिळावा. ज्याचं लगीन होत नाही त्याला ब्याप मिळावी. कोणाला पोरावर होत नसेल त्याला पोराटोरा व्हावी. त्याला गप्परपुरी घालावी पाणी द्यावा. त्याचं कोणाचं काय असेल त्याच्या मनातलं चांगलं चांगलं वाटत व्हावं आणि सगळ्यांच्या मनातलं भलं 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 भलं.
आपल्या पारदर्शक जे स्वप्न आतापर्यंत मी माझ्या मनात ठेवलं होतं ते स्वप्न आज उदयास आलं. त्या मृत्यूलोकाच्या ठिकाणी यावं, मनसोक्त आनंद लुटावा. पहा ना, खरंच जसजशी माझी पावलं पडतात अगदी तसतसं नाविन्य आमच्या नेत्रासमोर झालं. पण शेवटी माझ्या पावलावर पाऊल टाकून चालणाऱ्या माझ्या मैत्रिणी चंदा मंदा नंदा कुंदा कुठे दिसत असेल. अगं बाई, अगं हे चंदा, अगं थांब तरी. बाई गं, फार दूरपर्यंत निघून गेले. पण असते ना का, मला सुद्धा हा एकांत अरे वा. अगदी आपण तिला पारदर्शी बनतो. मन मात्र तुम्ही जवळ पाहताक्षणी असं वाटू लागलंय. हिरवा शालू पांघरुणी, रतनी बनवलाय. मंद वारा, शीतल वारा, सांगतो करणी माझी. अगदी सत्य. काय बोलावं, काय करावं, काही माझं मलाच कळत नाही. असं वाटू लागलंय की जणू काही चहू बाजूला मोर धरू लागलं. पावसाच्या झडी जणू काही या भूमीवर पडू लागतात की असं वाटतं. ऐका बाई, काय बोलती माझं मला कळत, पण मन मात्र एकच बोलते. हा, एकच बोलतो. आणि काय माहिती म्हणजे अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले. अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले. दाट मेघ बरसू लागले. आशाची माझ्या मार्गात अडथळा निर्माण करता याला कारण आहे क्षमा असावी. याला कारण आहे काय बरं? या मार्गाला मार्गक्रमण करत होतो आणि मार्गाला जात असता कोकिळेला लागवेल असा पंचम स्वरात गाणारा कुणाचा तरी आवाज. अगं बाई, खरंच की ना? हे वरवरचं बोलणं की अंतर्मनातलं बोलणं बरं? मुळेच खोटं बोलत नाही, मला ती सवय नाही. हो का? बरं, खोटं बोलून काम करून घेणारा मी नाही. अहो तसं नाही हो, जे असेल ते स्पष्ट. पण मला आवडलंय.
काय माझं नाही तुम्ही नाही मला वाटलं मी आपण माझं वर्णन म्हणजे केलं. लवकरात लवकर काम झालं अहो काय काय कोण आपण ना पाहिलं ना देखील हा. आणि हे चित्र विचित्र नाही सवय आहे मला पाहण्याची हा. पण तुम्हाला कधी पाहिलं नाही मला पाहिलं हा. तुम्ही केव्हा माहितीये तेव्हा जेव्हा राज दरबारातून तुम्ही बाहेर येत होता आणि तेव्हाच तुमच्या राजप्रासादी तुमच्या मार्गात मी अडथळा निर्माण झाले आपला मार्ग मोकळा आहे थांबा 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 काय हो? अडथळा मला मुळीच नाही मार्गाला मार्गक्रमण मला कळायचंच नाही मी जो आलोय तो तुझ्या मागोमाग तुझ्या उमटलेल्या पावलाच्या ठशावर पाऊल ठेवून हो कारण हा. कारण जेव्हा राजप्रासादी तुमची माझी भेट झाली जाता जाता तुमचा मला स्पर्श झाला तेव्हाच माझ्या मनानं ठरविलं काय बरं माझ्या मनाची झालेली चलबिचल हा? आणि म्हणूनच माझं मन शांत करण्याकरता एक सारखा मी शोधत होतो तुम्हाला आणि म्हणलं तुमच्या मार्गास मी अडथळा निर्माण करतोय मला एकच सांगायचं काय बरं? मला जास्त वेळ लावायचा नाही सरळ आणि स्पष्ट कमी शब्द वेळात स्पष्ट आणि ताबडतोब सांगतो ताबडतोब बोला तुम्हाला पाहिलं काय आणि माझ्या मनाला वाटू लागलं काय हो? इतके दिवस विरक्तीच्या दिशेने जात होतो हा? आता असं वाटतं आपण लग्न करूया हो काय लग्न तुमच्या समोर आहे. हे बघ हो तसं नाही. माझ्या समयात लग्न केल्यामुळे फायदा आहे हा? काय फायदा आहे कोणता ऐकून घे. काय बरं मी वस्त्र कमी वापरतो हा? मला वस्त्र जवळ लागतच नाही छे बाई म्हणजे तुला कामच नाही हो मी विनवणी करू का नाही तुमची इच्छा मी वाईट म्हणत नाही इच्छा चांगली आहे पण काय आहे माहिती का जे तुमच्या मनात चाललंय ना ते माझ्या मनात आहे. आणि समजा तुम्हाला लग्न करायचंय म्हणतात ना माझ्याशी लग्न करायचंय लग्न होणार पण या क्षणी नाही परवाच्या शुभमुहूर्तावर माझा स्वयंवर रचला गेलाय त्या स्वयंवराच्या ठिकाणी आपण यावं माझ्या हातात असणारी प्रेमाची प्रेममाला मी सहकुशीने आपल्या चरणी कंठी अर्पण करेन थांबा 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 काय हो तुम्ही आता म्हणालात हा. तुमचं माझं लग्न होईल आज नको उद्या नको मी काय म्हणतो काय आजचं काम माणसानं आजच करा अहो ते उद्यावर ढकलू नये हा? असं कुणीतरी सांगून गेले कोणी सांगितलं ते नको अति काही संकटात नाही काही वेळ मर्यादा काळ असतोय त्याचं बंधन आपण जोपासायला हवं. स्वयंवर मंडपात हे पहा करायची. मला जास्त वेळ घालवायचा नाही मी इथे कशासाठी आलो माहिती का आनंद लुटण्यासाठी हो माझ्या मी तुझा मार्ग रोखलाय आतापर्यंत प्रेमाची याचना करून समजावून सांगत होतो याचा अर्थ मला जे हवं ते साध्य करण्याचं सामर्थ्य माझ्या अंगी आहे पण काही गोष्टी प्रेमानं लाडी गोडीनं करायच्या असतात हे पहा आणि प्रेम करताना ओढाताण करू नये म्हणून मी प्रेमानं तुला समजावत होतो प्रेम या शब्दाचा अर्थ तरी कळतो का आणि तो समजून घेण्याचाच प्रयत्न आता मी करणार मी प्रामाणिकपणे सांगते हे पहा माझ्या आनंदात विघ्न निर्माण करू नका आपल्याला जर लग्न करायचं असेल तुमची इच्छा पूर्ण करायची असेल परवाच्या दिवशी या सहकुशीने प्रेमाची प्रेममाला आपल्या कंठी अर्पण करेल पण आता मला तुझ्या बरोबर लग्न करण्याचा निर्धार माझ्या बरोबर समजा उद्याच्या शुभमुहूर्तावर तू लग्न केलं नसशील हा? कारण देशोदेशीचे युवराज तिथे येणार आहे हा. आणि तिथं आल्यानंतर हा. तुझं मत परिवर्तन झालं हा. माझं लग्न होणार हे म्हाताऱ्या खेरड्या स्मशान बैरग्या काय वाटलं तुला तुझ्या मनाला वाटेल बुद्धीला पटेल असं तू वागशील हे बघ जास्त अपमान जर करून घ्यायचा नसेल जा म्हणते चालता हो तुझा मार्ग वेगळा माझा मार्ग वेगळा अरे मी म्हणजे कुणी सामान्य नव्हे अरे एका शूरवीर बापाची शूरवीर कन्या आहे त्याच्या कोपराला घालणारच मी नव्हे जा चालता हो तू आता म्हणालीस हा ए म्हाताऱ्या आहेस तू ए थेरड्या विचार कर मला मुळीच वाईट वाटत नाही मग याला कारण आहे का कारण अरे मलाच काय माझ्या सावलीला सुद्धा स्पर्श करू देणार नाही तुझी जीवा तुझ्या नवी कमरेपासून नष्ट करीना कंटाची धार फेकणार. नष्ट करीना कंटाची धार फेकणार. Thank you.
उपट सुंब तुझ्या कंठ छेदीनं आता आरडाओरडा कशाला? मी म्हातारा की तरणा ते दाखवणार होतो तुला. क्षणिक सुखांचा अन्वय लाभसना आणि पापी वासना मदांत होऊन हा. हे नीच कृत्य करणारा कोण आहेस तू? नाव माझा अघोरीच आहे. काय म्हणालास? या तुझ्या देहाला सौंदर्याची अघोरी. हा. मग हे अघोरी धन्यवाद देतोय मी तुला. कशाला? कारण ज्याच्या शोधार्थ राजप्रसादाचा त्याग केला आणि उचलत्या पावलानं मी इथपर्यंत आलो ते फक्त तुझ्या शोधासाठी हो. या विश्वाच्या पाठीवर मला त्याचप्रमाणे सन्माननीय नाट्यप्रेमी सन्माननीय श्री तेजस दळवी यांनी सुद्धा माझ्या कलेच्या कौतुकासाठी लाख मोलाचं 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. त्यांचे तुमच्या आभाराने बक्षाचा आनंदाने स्वीकार करते. तुझे नाट्य हो माझ्या अल्पशा कलागुणांचा गौरव करण्याकरता तसेच आमचा मित्र तेजस दळवी आज जवळजवळ 13 वर्षांनी आमची भेट झाली आणि आज माझ्या कलेचा गौरव करण्याकरता त्याने 500 रुपयाचं बक्षीस दिले. त्याचे आणि तुमचे आभार मानून त्याचप्रमाणे एका नाट्यप्रेमीने माझ्या कलेच्या कौतुकासाठी लाख मोलाचं 200 रुपयाचं पारितोषिक दिलंय. त्या नाट्यप्रेमीचे लागला आभार म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणी लेणून समोर असलेल्या देवतेला वंदन करून बक्षाचा आनंदाने स्वीकार करते. मग अघोरी प्रकृतीचा शास्त्र आहे. शास्त्रम प्रतिशास्त्रम तथाच तसा घोषात होता. हा तुझा अघोरी केलाय हाणून पाडण्यासाठी मरणाच्या भीतीने नव्हे, मग युद्ध का थांबविलास? मरणाच्या विनाशाने नव्हे. मग अघोरी, या अघोरी बरोबर तू जे द्वंद्व केलं नव्हे तर माझा सुखाचा मार्ग याच्यात विष घालविण्याकरता तू तयार झालास. आणि माझं नाव आवडलं बाई का? अहो, ते नाव का बरं आवडलं असेल? जसा तुमचा सुंदर ध्येय आहे आणि त्या ध्येयाला साजेल आणि शोभेल असा तुमचा नामविधान तुमच्या आईवडिलांनी केलं. आपले आभार मानावे तेवढे कमी
हा. मी फार लांबून का आले असं आले का म्हणाले माहिती का? हा. कारण मी पाताळ बोला. काय म्हणालात? हा, म्हणजे पाताळ भवनाच्या ठिकाणी तुमचं वास्तव चंडासूर दैत्य यांची मी कन्या नावाचा रत्नप्रभा. म्हणजे चंडासूर अशी आपल्या या निसर्गाचं सौंदर्य, हा इथल्या माणसांची ही प्रामाणिक भावना पाहून हा माझं मन भारावून गेलंय. हा. पण काय हो, हा एक विचारू का हो? विचारा ना. विचारू ना? एकच नव्हे नाही, आणि एक प्रश्न विचारलात ना आणि तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर राजा शिवराज देणार आहे. एवढा वेळ माझ्यासाठी? होय. अहो, हा बरं, नाव मला माहिती आहे तुमचं. हा आणीबाणीचा प्रसंग होता ना? हा काय म्हणते माहिती का? तर तुमच्या मुखातून धावा वाचवा शब्द पडले. ज्यावेळी ते शब्द आमच्या कर्णपटलावरती आढळले, वायू वेगाच्या वेगाने आम्ही इथपर्यंत धाव घेतली आणि तुमच्यावरती आलं ना ते अरिष्ट आमच्या पराक्रमाच्या जोरावरती आम्ही ते दुरापास्त केलं. अहो. त्यावेळी यावेळी तुम्हाला मी एकच विनंती करतोय, काय बरं? या आरवच्या ठिकाणी अ? तुम्ही आणि जास्त वेळ घालू नका. म्हणजे या आरवच्या ठिकाणी असे महाभयंकर प्रसंग घडण्याची शक्यता आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय की या अरण्याचा त्याग करावा. कारण हे अरण्य आहे ते या मृत्यूलोकाच्या ठिकाणी आणि या मृत्यूलोकाच्या ठिकाणी आम्ही वाचतो. नमस्कार मंडळी, दशावतार क्षेत्रातील कलाकार आणि एक असं गाजलेलं नाव स्वरूप सुंदरी दशावतार म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे स्वप्नीलजी नाईक आपल्यासोबत आहेत. तर त्यांना विचारूया त्यांच्या या जीवनशैलीविषयी आणि त्यांच्या अनुभवाविषयी दशावतार क्षेत्रातील. नमस्कार, माझं नाव स्वप्नील दीपक नाईक. मी सध्या श्रीदेवी माऊली दशावतार नाट्यमंडळ इन्सुली म्हणजे माझं गाव इन्सुली, माझी सुरुवात इन्सुली गावातूनच त्याच मंडळात झाली आहे आणि आता सुद्धा मी कार्यरत त्याच मंडळात आहे. अनुभव म्हणजे सांगण्याचा एकच की दशावतार क्षेत्रामध्ये आम्ही काही जास्त पैसे वगैरे कमवले नाही. कमवली ती माणसं कमवली, मित्र कमवले, यातच खूप समाधान आहे. जे काही मिळेल त्यातही आनंद आहे आणि खरंच अगदी असं लोकांचा, प्रेक्षकांचा प्रतिसाद, आशीर्वाद, माया, ममता ही सर्व आमच्या पाठीशी, कलाकारांच्या पाठीशी आहे. हे पाहून खूप आनंद म्हणजे आनंदच वाटते आम्हाला. नक्की एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की लोककला कोकणची जी परंपरा आहे, सर्व नाव जगभर गाजलेलं आहे तिचं, आणि ती कला तुम्ही जोपासताय, ती जीवन ठेवताय, त्याच्याबद्दल पहिलं तुम्हाला सॅल्यूट आहे, सलाम आहे माझा. आभारी. आणि माझी सुद्धा इच्छा आहे की आता जे काही नवोदित कलाकार आहेत, जे काही इच्छुक आहेत, त्यांनी ही दशावतार कला अन्य प्रत्येक गावानुसार जे जे कला आहेत ते त्यांनी जोपासावी, ही सुद्धा माझी प्रामाणिक इच्छा आहे. नक्की नक्की. तुमच्या स्त्रीपात्राविषयी तर बोलण्या म्हणजे बहुमूल्य असं स्त्रीपात्र तुम्ही तुमच्या अदाकारी बघितल्यात आम्ही युट्यूबला, इंस्टाला तुम्ही फेमस आहात. तुमच्या त्या अदाकारी किंवा तुमचं पात्र, स्त्रीपात्र उभेऊब तुम्ही उठवता पडद्यावरती आणि स्टेजवरती, तर त्याबद्दल खरोखरच तुमचं कौतुक करण्याजोगं आहे. आभारी. खरी म्हणजे ईश्वरी देणगी आहे, ज्याला लाभली त्याने त्याचं फळ करून घ्यावं आणि त्याचं फळ प्रामाणिकपणे जर करून घेतलं असेल तर तो ईश्वर, तो आराध्य दैवत आम्ही गणपती गजानन म्हणतो, तो नक्कीच त्याला त्याचं फळ देईलच. धन्यवाद. मला थोडासा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. वर्गणी न काढता देणगी रूपात 10, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये ह्या पद्धतीत दिले. नाही तर कुठलंही मंदिर बांधायचं झालं तर गावावरती वर्गणी बसली जाते, पण ह्या मंदिराला आम्ही 1 रुपयाची सुद्धा वर्गणी बसवलेली नाही. 0 बजेट मध्ये एक छोटा मुलगा पहिला पुढे, हे दोघे बसलेत ना, त्यातला एक या, एक छोटी मुलगी या इकडे.
दिवस गेले दोनों हात नाटकासह गेलो नाटकी धंदे हा मग तू कर ना तू काय नाही का नमस्कार, माझं नाव तेजस दळवी. आज हा कार्यक्रम रोटाई देवीचा जत्रोत्सव एकदम आनंदाने दरवर्षीप्रमाणे खूप उत्साहाने साजरा होतोय आणि आता नुकतीच दशावतारी नाट्यप्रयोगाला सुरुवात झालेली आहे आणि सडोऱ्यातल्या आपल्या सर्व लहान मुलांनी आणि उत्कृष्ट प्रकारे सगळं जो प्रोग्राम होता डान्स वगैरे त्यांचा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हे केला आणि तसंच संदेश दादा तुला खूप थँक्यू बोलतो मी. साऊंड ऑफ कोकणच्या माध्यमातून तू आम्हाला सर्वांना म्हणजे आम्ही मुंबईला जरी असलो तरी पण आम्हाला सगळं म्हणजे पहिल्यापासून कार्यक्रम एकदम याची डोळा हा प्रोग्राम आम्हाला बघायला मिळतो तुझ्या साऊंड ऑफ कोकणच्या माध्यमातून. तर मी तुला खूप खूप शुभेच्छा देईन आणि खूप म्हणजे काय म्हणतो की खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम तुझ्या याच्यातून बघायला प्रोग्राम मधून बघायला मिळतो त्याबद्दल तुझे खूप आभार मी मानतो. बस थँक्यू.